आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। रवींद्र धंगेकर शरद पवारांच्या भेटीला शरद पवार आणि रवींद्र धंगेकरांमध्ये बैठक सुरू। पुण्याच्या दौंडमध्ये ख्रिश्चन बांधवांचा पाम संडे कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची उपस्थिती। प्रभात फेरीत देखील सुप्रिया सुळे सहभागी झाल्या। धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानं काँग्रेस नेते आबा बागुल नाराज। आबा बागुल यांचं पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मुका आंदोलन। काळा फिती लावून आबा बागुल यांचं कार्यकर्त्यांसोबत आंदोलन। सुनेत्रा पवारांना इंदापूर तालुक्यातील भिगवण गावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा। हर्षवर्धन पाटलांच्या सूचनेवरून महायुतीच्या उमेदवारालाच निवडून देणार, कार्यकर्त्यांची ग्वाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट। एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार पुणे पोलिसांकडून तडीपार। खासदार अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत आज पुण्यात आंदोलन। देशात फोफावलेल्या हुकुमशाहीचं दहन करण्यासाठी हुकुमशाहीची होळी प्रज्वलित करण्यात येणार। पुण्यात धुळवडीनिमित्त सोमवारी मेट्रोची सेवा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद। पारी 2 नंतर सुरू झालेली मेट्रो सेवा रात्री 10 वाजेपर्यंत नियमित वेळेत सुरू राहील। आकाशवाणीचे पुणे केंद्र प्रसारण पुन्हा सुरू होणार। 2 वर्षांपासून बंद असलेल्या प्रसारणास पुन्हा परवानगी। 7 एप्रिलपासून पुन्हा प्रसारण सुरू होणार। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये हुतात्मा दिनानिमित्त 40 गावातून पदयात्रा। राजगुरू भगतसिंह सुखदेव यांच्या वेशभूषेत अनेक देशप्रेमी सहभागी।